मला मिळाली आता BMW X7. फायनली अभिभाऊ आणि माधुरी आले तिथं. अभिभाऊ आणि मृणाल गेम खेळत आहेत एक पूलचा. पार्किंग इज अवेलेबल अप टू 3 cars and restricted to the garage and the driveway. पोहोचलो आपण. नमस्कार मित्रांनो, तर आता मी पोहोचलो आहे डॅलसच्या एअरपोर्टला आणि आम्ही चाललो आहे डेन्व्हरला फिरायसाठी पुढचे 4 दिवस. तर पूर्ण हा व्हिडिओ फार अमेझिंग असणार आहे. आता पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग आहे. आणि सिन्स मी म्हटलो आम्ही, तर आम्हीमध्ये येते आहे इथे मृणाल जी आपल्यासोबत आहे. आणि कोण भेटणार आहे आपल्या ट्रिपमध्ये तिथं? अभिभाऊ आणि माधुरी आम्हाला जॉईन करणार आहे डेन्व्हरच्या एअरपोर्टला, राईट. तर आज आम्ही डेन्व्हरपासून 1 ते 1.5 तास दूर बोल्डर नावाचं एक छोटंसं टाऊन आहे, तिथं स्टे करणार आहे. आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी आम्ही जाणार आहे रॉकी माउंटेन नॅशनल पार्क आणि एस्टेस पार्क म्हणून जो एरिया आहे तिथं आम्ही स्टे करणार आहे. तर पुढचे 4 दिवस एकदम धमाल असणार आहे. मी तुम्हाला सगळा प्रवास दाखवेल की कसा आहे, कसा आम्ही पोचतो आहे. तर आता तरी आम्ही डॅलसवरनं फ्लाईट कॅच करतो आहे. आता वाजले आहे 7:50 आणि आमची फ्लाईट जी स्केड्यूल्ड आहे 8:40 फ्लाय करणार आहे इथून. पण बोर्डिंग 7:15 सुरू होणार आहे. तर बस आता आम्ही त्याच्यासाठीच वेट करतो आहे. बोर्डिंग लवकरात लवकर सुरू झाली की मी डिरेक्टली मग पोचल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना भेटतो आता आणि दाखवतो की कसं आहे डेन्व्हरचं एअरपोर्ट कसं आहे आणि कशी ही ट्रिप होणार आहे पूर्ण. तर आता आम्ही चाललो आहे, बोर्ड होतो आहे फ्लाईटमध्ये. ही आमची फ्लाईट आहे, इकडे लेफ्ट साईडला आलेली आहे. तर बस आता एंटर करू आम्ही फ्लाईटमध्ये थोड्याच वेळामध्ये. तर आम्ही जस्ट आता बोर्ड झालो आहे फ्लाईटमध्ये आणि आम्हाला खूप मस्त सीट्स मिळाल्या. एकदम समोरच्या सीट्स आहे. फर्स्ट क्लासच्या नंतर ज्या आपण सीट्स चालवतात त्या सीट्स मिळाल्या आम्हाला. आणि बस आता आम्ही चाललो आहे बाहेर. तुम्ही बघू शकता एकदम छान वेदर आहे आज. जस्ट आम्ही पोहोचलो आहे, लँड झालो आता डेन्व्हरच्या एअरपोर्टला. आम्ही चाललो आता बॅगेज क्लेमकडे. अभिभाऊ आणि माधुरीची फ्लाईट अजून अर्धा तासानंतर येणार आहे. आता इथं 10:30 वाजले आहे. त्यांची फ्लाईट 11:15 वगैरेपर्यंत पोहोचणार आहे. तर बस आता आम्ही चाललो आहे बॅगेज क्लेमकडे. आता आम्ही उतरलो आहे आणि समोरच बॅगेज क्लेम आहे. समोरच ॲक्च्युली नाही, खूप दूर आहे. खूपच मोठं एअरपोर्ट आहे डेन्व्हरचं हे. आता हे फास्ट एस्केलेटर्स आहे ज्यावर तुम्ही चढून गेल्यानंतर ते पटापट चालण्यासाठी मदत करतात. मृणाल समोर आहे. 15 मिनटं लागले आम्हाला आता बॅगेज क्लेमपर्यंत पोचायला आणि अजूनही बॅगेज क्लेम आलं नाही आहे. तर बस आम्ही शोधतो आता कुठं आहे बॅगेज क्लेम आणि त्यानंतर बघूया आपण कसं आहे. एवढं मोठं एअरपोर्ट आहे की तिथं खाली बॅगेज क्लेम नाही आलं. आम्हाला एका इंटर एअरपोर्ट ट्रेन घ्यावं लागली आहे. त्यात आता बसलो आहे आम्ही आणि हे बॅगेज क्लेमला घेऊन जाते आहे. तर थोड्याच वेळात पोहोचू आम्ही बॅगेज क्लेमला आणि तिथं बॅग मिळेल. तर आता उतरतो आहे आम्ही. अशी ट्रेन घेऊन आलो आहे पूर्ण आम्ही इकडे. मृणाल आली बाहेर आता जस्ट. आता जायचं बॅगेज क्लेमकडे. फायनली आता आम्ही बॅगेज क्लेमच्या जवळ आलो आहे. तर आमचा बॅगेज क्लेमचा नंबर आहे 16. म्हणजे इथून 3रा पुढचा. जबरदस्त फॅसिलिटीज आहे इथं. भरपूर लोकांचे जे मोठे पॅकेजेस आहेत, गिटार्स वगैरे काही असं असेल तर ते अशा याच्यामध्ये येत आहेत. आणि जस्ट पोचलो आहे आपण 16ला. हे बॅगेज क्लेम 16. तर आता फायनली आम्ही शटल घेतो आहे एंटरप्राइजची. त्याच्यातून आम्ही आमची गाडी रेंट केलेली आहे. तर बस आता या शटलमध्ये चढतो आहे आम्ही. कोणीच नाही आहे म्हणते मृणाल, पण आपल्याला जावं लागेल ना जर आपली आहे तर आता रेंटल त्यांच्यासोबत. चल उचल ती बॅग. ही बॅग उचलतो आहे तिथंच उभी करून आणि लावून दे तिथं.
आडवी करून दे म्हणाल. चलो परफेक्ट. तर फायनली आता खूप धमाकळ झाल्यानंतर, भरपूर इकडे तिकडे फिरल्यानंतर, भटकल्यानंतर, सगळं मॅप्स वगैरे आणि मॅपिंग शोधल्यानंतर आता आम्ही फायनली पोचलो आहे रेंटल कारच्या शटलमध्ये. तर बऱ्याच वेळा काय होते की जिथं रेंटल कार्स घ्यायच्या आहे आणि एअरपोर्टवर लगेच डिरेक्ट जागा नसते, तर त्यांची थोडी एक 10-15 मिनटाच्या ड्राईव्हवर सगळ्या रेंटल कार्सची जागा असते. जसं की आता बऱ्याचशा रेंटल कारच्या कंपनी इथं हर्ट्स आहे, एंटरप्राइज आहे, सिक्स्ट आहे, एव्हिस आहे. तर आम्ही एंटरप्राइजमधून बुक केली यावेळेस गाडी. शटलमध्ये आता ते प्रयत्न करतील की बऱ्यापैकी लोक येऊन बसतील आणि त्याच्यानंतरच ती शटल निघेल. तर आता सध्या तरी आम्ही दोघंच आहे, मी आणि मृणाल, आणि बाकी पूर्ण शटल खाली आहे. दाखवतो तुम्हाला, कोणीच नाही आहे सध्या बसलेलं. आम्ही तिकडे पोचलो की मी तुम्हाला दाखवतो की कोणती गाडी मिळाली आहे. अभिभाऊ आणि माधुरीची फ्लाईट अजून लँड नाही झाली आहे, पण अर्ध्या तासाने डिले झाली आहे परत त्यांची फ्लाईट, कारण की आज डेन्व्हरमध्ये थोडं वातावरण पावसाचं आहे. मी तुम्हाला दाखवतो आता की आम्हाला कोणती रेंटल मिळते आणि हॉटेलला आम्ही किती वाजता पोचतो, आणि भेटूया लगेच आपण अभिभाऊ आणि माधुरीला. तर बस आता एक्सायटेड आहे आम्ही 4 दिवसासाठी. फायनली अभिभाऊ आणि माधुरी आले तिथं आणि दिसत आहेत ते शटलमधून उतरत आहेत. तर बघूया आता आपण किती वेळ लागतो. गाडी रिझर्व केली आहे मी, कुठली गाडी मिळते ते दाखवतो आता मी तुम्हाला. आणि ते फायनली पोचले तिथं. लेट्स सी किती वेळ लागतो आता. मला मिळाली आता BMW X7. मी जस्ट एक क्विक व्हिडिओ काढतो आहे की गाडी कुठं डॅमेज आहे किंवा काही आहे का ते बघायसाठी. तर फायनली आता आम्ही निघालो आहे, आमची ट्रिप सुरू होते आहे. गाडी मिळाली आम्हाला X7 BMWची, आणि आता आम्ही चाललो आहे पोल्डरला, राईट? ब्रूमफिल्ड. तिथं आमचं हॉटेलचा स्टे आहे आजच्या रात्रीसाठी, आणि मग ते उद्या आपली ॲक्च्युअल ट्रिप चालू होईल एस्टेस पार्क पासून आणि रॉकी माउंटेन्सची. तर चला आता आम्ही निघतो आहे. चेक इन झाल्यानंतर तुम्हाला हॉटेल दाखवतो. फायनली रूम मिळाली आम्हाला. रूमचा नंबर आहे 132. मी तुम्हाला पटकन एक क्विक टूर देतो रूमचा. अशी रूम, डिशवॉशर आहे, ग्रिल्स आहेत, सिंक आहे, त्याच्यानंतर कॉफी मशीन दिली आहे त्यांनी, फुल काउच आहे. इथं त्यांनी TV दिला आहे, आणि हा स्टडी डेस्क आहे इथं. आणि त्याच्यानंतर इथून चालू होते आपली रूम. तर ही रूम आहे पूर्ण अशी, एकदम छान आहे, सिंपल साधा एकदम. आणि इथे आहे पूर्ण बाथरूम. तर सिंक आहे, बॅग्स घातलेल्याच आहे मी, आणि हे इकडे शॉवर आहे. एकदम छान असं आहे, स्वीट सिंपल. आणि इथं एक क्लॉजेट दिलं आहे त्यांनी, ज्याच्यामध्ये प्रेस वगैरे ऑलरेडी दिलेले आहे. बेड्स, आय गेस टॉवेल्स वगैरे दिले आहेत त्यांनी ऑलरेडी, आणि हँगर्स आहेत. वाजले रात्रीचे 2. आम्ही चेक इन वगैरे झालं आहे आमचं, आणि जस्ट आता आम्ही एक मीटिंग करतो आहे की उद्या काय करायचं आहे, किती वाजता करायचं आहे. तर आम्ही पूल टेबलवर आलो आहे. खेळता खेळता आम्ही प्लॅन करणार आहे की उद्या सगळं काय करायचं आहे, कसं करायचं आहे, किती वाजता उठायचं आहे, निघायचं आहे, आणि चेक इन चेकआउट कसं काय करायचं आहे ते बघू. तर आता अभिभाऊ आणि मृणाल गेम खेळत आहेत एक पूलचा. सो आणि माधुरी प्लॅन करते, Airbnb वाल्याला विचारते की किती लवकर आम्ही बॅग्स तिथं ड्रॉप करू शकतो उद्या, म्हणजे आम्हाला लोड नाही राहणार. तर नाईस, हार्ड लक. तर हे दोघं गेम खेळतात आता. आणि असा मस्त एरिया आहे. रात्रीचे 2 वाजलेले आहे, पण ठीक आहे, मजा येते आता. इझी आहे, इझी. हार्ड लक. तर काउंट करूया आता. 239 झालं, 240. ठीक आहे, तर उठू 8, 8:30, 9 वाजता.
आपण एम जरा ठेवूया असं की 10 वाजता निघूया वगैरे. मग कुठे आपण जाऊन निघू आणि मग स्टार्टच लेट केलं तर आपलं सगळ्यालाच नाही. हाईक लवकरच चालू करू म्हणजे इझी पडेल. नमस्कार मित्रांनो, तर आता सकाळी सकाळी उठलो आहे. आंघोळ वगैरे झाली आहे माझी. जसं आता ब्रेकफास्टसाठी आलो आहे मी. अभिभाव आणि माधुरी आता आंघोळीसाठी गेले आहे, त्यांचा ब्रेकफास्टच झाला आहे. आणि मृणाल पण आंघोळ करते. तर मी आलो आहे ब्रेकफास्टसाठी. मी दाखवतो तुम्हाला पटकन ब्रेकफास्टमध्ये मी काय घेतलं आहे आणि बघूया. तर असं आहे आजचा ब्रेकफास्ट. हे आहे ब्रेड, टोस्टेड ब्रेड आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे ओट्स विदाऊट मिल्क. त्याच्यानंतर आहे 2 मफिन्स घेतले आहे मी. एक बनानावाला आहे आणि एक आय गेस क्रॅनबेरीवाला आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे स्क्रॅम्बल्ड एग्स आणि थोडे फ्रूट्स. त्याच्यानंतर तिकडे ज्युसेस वगैरे पण ठेवले आहे. पण म्हटलं जास्त हेवी ब्रेकफास्ट नाही करायचा आहे आज, तर बघूया आता. ऑलराईट, तर जस्ट आम्ही आता सगळं सामान पूर्ण लोड केलं आहे गाडीमध्ये. जसं की तुम्हाला सांगितलं होतं काल की BMW X7 मिळाली आपल्याला. सगळं सामान लोड होऊन झालेलं आहे. माधुरी व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे. त्याच्यानंतर अभिभाव आज ड्राईव्ह करणार आहे. मृणाल आत ऑलरेडी बसली आहे. तर बस निघूयात आपण आता आजच्या पूर्ण ड्राईव्हवर. तर आपण चाललो आहे आता एस्टेस पार्क. त्याच्यामध्ये आपण थोडं कॉफी आणि पाण्याचा ब्रेक घेणार आहे. तर पाणी सोबत घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर कॉफी वगैरे घ्यायची आहे. निघूया आता. माधुरी बसणार आहे पहिले. हॅलो, सगळे रेडी झालेत ऑलरेडी. तो आपण पाणी घ्यायचं. तर आता आम्ही चाललो आहे वॉलमार्टला पहिले. आणि अभिभाव इथं गाडी चालवतो आहे. मृणालने ऑलरेडी खाणं सुरू करून दिलं आहे आणि माधुरी पण आहे इथं आपल्यासोबत. तर आता किती मिनटाची ड्राईव्ह आहे ही? 2 मिनटात आम्ही वॉलमार्ट पोहोचणार आहे. तिथून आम्ही पाणी उचलणार आहे. त्याच्यानंतर या लोकांना कॉफी प्यायची आहे. तर कॉफीसाठी आम्ही दी डच कॉफी, डच ब्रोज, तिथं आम्ही स्टॉप घेणार आहे कॉफीसाठी. आणि खूपच छान वेदर आहे आज, एकदम सनी आहे. आता आम्ही पोचलो आहे वॉलमार्टला. बस आता वॉलमार्टच्या एंट्रन्सला पोचतो आहे आणि एंटर करून बेसिक गोष्टी घ्यायच्या आहेत थोड्याफार. पाणी जे की मेन आहे. तर हे आहे असं एंट्रन्स वॉलमार्टचं. ते वेलकम टू वॉलमार्ट. आणि असं एंट्रन्स आहे पूर्ण वॉलमार्टचं. खूप मोठं वॉलमार्ट आहे. ते सगळेच कपडे वगैरे, स्वीट्स वगैरे सगळं ठेवलं त्यांनी तिकडे. सगळा भाजीपाला आहे. तो बस आता आम्हाला पाण्याचं सेक्शन बघायचं आहे आणि पाणी घ्यायला जायचं आहे. काय काय घ्यायचं आहे? पाणी आणि गेटरेड, पाणी आणि ओके. हो, मी लक्षात नाही घेतलं की ट्रॉली घ्यावं लागणार होती. पण अभिभाऊ इज ऑन द मार्क. ट्रॉली घेऊन आला आहे. खूप मोठं आहे आणि छान आहे फार. कसं वाटतंय माधुरी? एकदम मस्त. मृणाल तर फुल रेडी आहे एकदम. फॅन वगैरे घालून ठेवला आहे गळ्यामध्ये आणि हवा घेते ती. तर बस पटकन आता पाणी आणि गेटरेड घेणार आहे आम्ही. आणि त्यानंतर बघूया. स्नॅक्स, येस, चिप्स आहेत, व्हेजी स्टिक्स किंवा काहीतरी, काही पण चालेल. एनिथिंग इज फाईन. और हे घेऊ. छोटा केस आहे. 12 बॉटल्स आहेत. तर हे आहे प्युअर लाईफचं 12चं पॅक. $3.96. दुसरं कुठलं बघायचं आहे तर घे असं काही. हां, 2 घेऊन घेऊ ना. अजून एक केस घेऊन घेऊ ना. मदत ठेवता येईल तिथं बॅगच्या. आणि बाकी सगळ्या साईडच्या याच्यामध्ये टाकून देता येईल. तर आम्ही 2 केस घेऊन घेतो आहे. आमच्या ड्रिंक्स आल्या आहेत. मी रेकॉर्ड करायला विसरलो तेव्हा. तर माधुरी आणि मृणालची ड्रिंक पण आली आहे. आणि मृणालच्या ड्रिंकमध्ये व्हिपक्रीम आहे आणि माधुरीची नॉर्मल कॉफीवाली ड्रिंक आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे चिपोटलेला. तर इकडे मागे चिपोटले आता. तर बस आता आम्ही तिथं चाललो आहे आतमध्ये.
तर बघूया आपण चिपोतले कसं आहे आणि इथं लोक कसं जेवण ऑर्डर करतात. आणि ती लोक ऑलरेडी लाईनमध्ये लागली आहे. सगळं ऑर्डर करू शकता तुम्ही इथं. आता बस लाईनमध्ये लागायचं आहे. काय डिस्कशन चालू आहे आपले? नको, मी ते कॅरेमलाइज्ड वालीच ट्राय केली. इट वॉज टू डार्क फॉर मी. ओके ठीक आहे, चांगलं आहे, बेटर त्या याच्यापेक्षा तरी. करतोय राईस आणि बीन्स घेतल्या म्हणून त्यांनी सगळ्या व्हेजेस टाकल्या. त्याच्यानंतर मोनाल व्हेजिटेरियन असल्यामुळे ते काहीच नॉनव्हेज वगैरे घेत नाही याच्यामध्ये काहीच. हे सगळं नॉनव्हेज आहे इथं. तिने सगळं बीन्स, राईस, बीन्स आणि व्हेजीस घेतल्या. आणि आता इकडे सगळे व्हेजिटेबल्स घेतले. काय काय घेतो आपण? साल्सा, टोमॅटो साल्सा घेतोय. कॉर्न, the hot sauce, sour cream, no cheese, guac and lettuce. Guac and lettuce. Chips, natural. आणि साईड मध्ये ती नाचोस घेते चिप्स. सो आमचं हे रेडी झाल्यावर ड्रिंक नाही आहे काही. आणि मोनाल साईड मध्ये नाचोस घेते आणि हे माधुरीच आता झालंय. ही साईड्स मध्ये घेते म्हणून आता टोमॅटो आणि हॉट सॉस घेते. बेसिकली यांचं भरपूर गोष्टी तिखट नसतात, तर आता साईड्स मध्ये घेतलं तर खाता येईल. आणि आता मोनाल पे करता येतं. थँक्यू सो मच. आता आम्ही घेतलंय पॅकेट पूर्ण. कसं वाटतंय मोनाल चिपोतले खाऊन डेन्व्हरमध्ये येऊन? आता माधुरी आणि अभिभाऊ घेत आहेत, ते पे करतायत. आता गाडी मी चालवणार आहे. अभिभाऊ थकलाय आता गाडी चालवून, तर तिथं आपली गाडी उभी आहे बाहेर. आणि ही BMW ची चाबी आहे आपल्याकडे. खूपच स्लीक डिझाईन आहे आणि खूप छान चाबी आहे ही. मी सगळ्या आता पाण्याच्या बॉटल्स वगैरे ऑलरेडी भरून ठेवल्या आहेत. आणि आता आपण चालूया गाडी. त्यामध्ये तो जो रॉड असतो त्याच्यामध्ये तुझ्याकडे ते तो धागा असतो जो की तो फेकायचा असतो. ओके. लांबपर्यंत तो असं अच्छा, ते हातामध्ये दूर फेकतोस आणि मग ते फुल म्हणजे पाणी फिशिंग रॉड नसतो हातामध्ये, ते सर्क्युलर ते लावतात तर लोक. तुला एकदम गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये जायचं आणि मग ते मासे जिकडे तो गाईड करतो की आता फिश इथे येतील, त्यांचा जो टाइम असतो रे. आणि तिथे मग तू असं एम करायचं आणि मग जेव्हा फील होईल तेव्हा खेचायचं पटकन, असं जोरात टाकून खेचायचं. हे लावतात का? हा, लावतात ते खोटावाला लावतात. आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय आमच्या एअरबीएनबीला. तर एअरबीएनबी लेफ्ट साइडला आहे, माधुरी की राईटला? दिस इज दॅट 643 3149 की राईट साइडचा आहे? इथे पुढे या घराजवळ. हां, 635 आहे हा. 643. ओके, 653 डाउन द रोड. 639 643. Parking is available up to 3 cars and restricted to the garage and the driveway. पोचलो आहे. इथं कोणी हॉटेलसारखं चेक इन वगैरे करायसाठी नसते. इथं तुम्हाला सेल्फ चेक इन करावं लागते. त्यांनी इथं कॅमेराज वगैरे लावून ठेवले आहे सो दॅट ते मॉनिटर करतील की कोण येतं आहे कोण नाही येतं आहे. तर हा व्हिडिओ आता मी इथं संपवतो आहे.
आजच्याच दिवशी आम्ही पूर्ण हाईक केली आहे. ड्रीम लेक, निम्फ लेक, हाय्याहा लेक वगैरे ते सगळं मी दाखवणार आहे. पण जास्तही मोठा व्हिडिओ नको व्हायला, त्यामुळे मी आता इथे एअरबीएनबीवर पोहोचल्यानंतर हा व्हिडिओ बंद करतो आहे. इथंच संपवतो आहे आजचा व्हिडिओ. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण हाईक दाखवणार आहे तुम्हाला, आणि जे आपलं एअरबीएनबी आहे त्या एअरबीएनबीचं पूर्ण तुम्हाला टूर पण करवील. तर स्टे ट्यून्ड. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुम्ही कमेंट कराल तर मी प्रयत्न करेल तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा. तर चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.